उन्हाळा लागला की आपल्या घराच्या गच्चीवर पापड, कुरडया, लोणचं घालण्याची जी लगबग असते ना, ती फक्त एक प्रक्रिया नसून एक उत्सव असतो. कारण आपण कितीही महागडं अन्न खाल्लं ना, तरी पण आपलं जे घरचं बनवलेलं कुरडया, पापड आणि लोणच्याची फोडीची सर जगातील कोणत्याही चवीला येत नाही बरं का. आणि त्याचप्रमाणे आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला चहा घेणार का, असं कधीच विचारलं जात नाही, तर थेट चहाचा कप हातात दिला जातो. कारण आपल्या इकडं पाहुणा म्हणजे देवासारखा असतो आणि त्याला तृप्त करून पाठवणं हीच आपली संस्कृती आहे. आणि आपले घर छोटाले असो किंवा मोठाले असो, पण मन खूप मोठाले आहेत बरं का. कारण आपल्याला मोठेपणा कधी दाखवता आला नाही आणि साधेपणा कधी लपवता आला नाही, हीच आपली खरी ओळख. नमस्कार मंडळी, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आता माझ्या ह्या झाडांच्यातून एक फेरफटका मारल्याशिवाय, झाडांची थोडीशी निहाळणी केल्याशिवाय माझा तर दिवस काही जात नाही. टेरेसवरती आले होते तर मी झाडांचं थोडंसं शूट घेत बसले. चला म्हणलं तुम्हाला पण छान वाटेल, कारण सगळीकडं उन्हाळा म्हणजे सगळीकडं नाही, आता उन्हाळा चालू झालाय ना, सगळीकडं असं भुरकं भुरकं वाटतंय आणि असं हिरवगार झाडं पाहिलं की एकदम डोळ्याला सुकून मिळतो. त्यामुळे म्हणलं चला तुम्हाला पण थोडेसे झाडं दाखवते मी. दिवसाची सुरुवात छान होते मग. आता जनावरं चरायला आले होते ना, तर त्यांच्या गळ्यातल्या ज्या घंट्या वाजत होत्या ना, तर आपण जे खिडकीमध्ये विंड चाईम लावतो ना, अगदी तसंच ते वाजत होतं आणि कानाला एकदम असं सुकून देत होतं त्या घंट्यांचा आवाज. आता टेरेसवरून मी खाली आले ना, तर मला घर थोडंसं आवरायचं होतं, कारण 15-20 दिवस खूप होतात बरं का. आता हे उन्हाळा लागल्यापासून कितीही दरवाजे खिडक्या लावल्या ना, तरी पण थोडीफार धूळ घरामध्ये येते. आणि घराच्या कानाकोपऱ्याला पण अशा छोट्या छोट्या जाळ्या झालेल्या असतात ना, ते पण 10-15 दिवसातून असं झटकून काढावं लागतात. जाळ्या झालेल्या आपल्या घरामध्ये चांगलं नसतं, तर मग ते पण झटकून काढायच्या होत्या. आणि कसं आहे ना, घर तिथं राडा होणारच, राडा हा होतोच आणि तो आपल्याला रोजची रोज आवरावा लागतोच. पण कसं पाहुणे रावळे आले की ते हॉलमध्ये बसतात, आपण सगळे गप्पा मारत बसतो, त्यामुळे मला सगळ्यात पहिले ते हॉल नीट करावं लागतं. बाकीचं मी दिवसभर रूम किचन वगैरे आवरत बसते, पण सकाळ सकाळ मी हॉल नीट करून घेत असते. तर सागर गेला होता ट्रिपला, तो येऊन 2-3 दिवस झाले, त्याचा पण आराम झाला चांगला आणि राजू पण घरी होता. तर दोघं काय बोलले, आम्ही हॉल नीट करतो, व्यवस्थित करतो, तोपर्यंत तू स्वयंपाक कर. तर मी लागले स्वयंपाकाला. मग यांचं हे सगळं हॉलमधलं जे फ्लावर पॉट वगैरे सगळं शोपीस ठेवलेले होते ना, सगळे ते खाली घेत होते. म्हणले आपण आता दर महिन्याला 10-15 दिवसाला झटकूनच लावतो तिथं, तर ह्यावेळेस आपण आता थोडंसं निरम्याच्या पाण्यामध्ये धुवून काढू, राजू बोलला. राजू पहिलं गावाकडे असतं ना, असं शेतामध्ये जायचा, जनावरं वळायचा, तर त्याला असं घरातलं काहीच माहिती नव्हतं, कसं काय वगैरे. तर तो 3-4 वर्षापूर्वी केडगावला आला ना, तर त्याला असं हळूहळू शिकवलं सगळं व्यवस्थित, जिथल्या तिथं राहायचं, जिथल्या तिथे वस्तू ठेवायची, असं तसं. तर ते तसं तसं तो शिकत गेला आणि एवढा आता व्यवस्थित झालाय ना, स्वतःला सुद्धा एकदम व्यवस्थित राहत होतो आणि घर सुद्धा एकदम व्यवस्थित ठेवतो. तर सगळं आपलं टेरेस गार्डन सगळं राजूच पाहतो बरं का. झाडांची काळजी घेतो आणि फौजी साहेब मग कधी घरी असले ना, मग ते पण त्याला थोडंफार असं गार्डनचं पाहू लागतात. पण रोज संध्याकाळी असं तो कामावून आला ना, झाडांना पाणी घालणं ते सगळं तोच पाहत असतो. आता हे पडदे पण धुवायला काढायचे होते. पडद्याच्या रिंगा काढाव्या लागत आहेत ना, त्यामुळे ते जास्त काही मी दाट धुवायला काढत नाही. महिन्यातून 1-1.5 महिन्यातून एकदाच मी ते पडदे धुवायला काढत असते. तर आता जरा मळकट झाल्यासारखे झालते ना, त्यामुळं मग ते पण धुवायला काढले. त्याच्या रिंगा सागरला म्हणलं काढून ठेव साईडला. डबल पडदे लावत असते ना मी. जाळीचा पडदा आहे पांढरा आणि त्याच्यावरतून मग ते निळे पडदे आहेत. तर ते निळे पडदे असं मळलेले काही पटकन दिसत नाही, पण ते जाळीचा पडदा आहे ना पांढरा, तो पटकन लगेच असा मळकट झालेला दिसतो. त्यामुळं मग आता धुवायला काढलेत आणि राजू पहा किती मस्त काचा-बिचा चकाचक पुसून काढतोय एकदम. आता माझा स्वयंपाक होईपर्यंत राजूने सगळे फ्लॉवर पॉट वगैरे जे धुवायचेत ना, ते बाहेर घेतले. एका टपामध्ये त्यांनी निरम्याचं पाणी करून ठेवलं, एका टपामध्ये चांगलं पाणी घेतलं आणि आता तो धुवायलाच लागला होता. तर मी आले बाहेर, म्हणलं मी पण तुला आता धुवू लागते. तर आपण घरामध्ये पण ओरिजिनल झाडं लावलेले आहेत. मनी प्लांट भरपूर ठिकाणी आहेत, किचनमध्ये, हॉलमध्ये, प्रत्येकाच्या रूममध्ये पण आपण मनी प्लांट लावलेले आहेत. स्नेक प्लांट पण आपल्या हॉलमध्ये लावलेले आहेत भरपूर. त्याला मेंटेनन्स कमी असतं त्यामुळं. पण बाकीचे जे मोठाले झाडं जर लावले ना आपण, चायना डॉल, त्यानंतर रबरचे झाडं, ते जास्त दिवस टिकत नाही घरामध्ये. त्यांना 3-4 दिवसातून, 4-5 दिवसातून थोडं फार का होईना 1 दिवस ऊन दाखवावंच लागतं बाहेर, तेव्हा ते छान राहतात. आणि त्याचं मेंटेनन्स जास्त असतं ना, त्यामुळे मी घरामध्ये जास्त काही ते ठेवत नाही. पण जे मनी प्लांट, सिंघोनिया प्लांट आणि स्नेक प्लांट याला मेंटेनन्स खूपच कमी असतं. त्याला 3-4 दिवसातून, 4-5 दिवसातून पाणी बदलावं लागतं. जास्त दिवस जर पाणी ठेवलं ना, तसंच त्याच्यामध्ये मच्छरचे किडे वगैरे होतात. त्यामुळे आपण पाणी त्याच्यातलं वरचीवर बदलायचं.
आणि स्नेक प्लांटला आपण आठवड्यातून एकदा जरी पाणी घातलं ना तरी ते चालून जातं. तर घरामध्ये मी असं ओरिजिनल झाडं तर लावलेत, पण आर्टिफिशियल झाडं आहेत ना त्याचं मेंटेनन्स खूप कमी असतं. महिन्यातून 15 दिवसातून एकदा धुवून काढले ना निरम्याच्या पाण्यामध्ये तरी ते चालून जातं. त्यामुळे ते आर्टिफिशियल झाडं पण मी ठेवलेत, फ्लावर पॉट ठेवलेत. आता देव उजळायला चांगले महिना झाला होता, त्यामुळे मला देव उजळायचे होते, तर देव काढून घेतले मी एका ताटामध्ये उजळायला. मंदिरामध्ये ते मोरपीस होते ना लावलेले, चिटकवलेले, ते मी काढून घेतले होते. स्प्रे मारून सगळं मंदिर मी पुसून घेतलं, कारण आपण दिवे लावतो, धूप लावतो, तर त्याचं ते थोडीफार का होईना काजळी ते ॲक्रेलिकमध्ये जाऊन बसती आणि ॲक्रेलिक असं काळपट होतं. तर ते स्प्रे मारून मी सगळं पुसून घेतलं आणि त्यानंतर ते मोरपंख मी पुन्हा त्या मंदिरामध्ये चिपकून दिले, कारण पांढऱ्या ॲक्रेलिकवर ते मोरपीस एकदम छान दिसतात आणि आपल्या घरामध्ये मोरपीस असलेलं चांगलं असतं. महत्त्वाचं म्हणजे आपल्या मंदिरामध्ये. तर ही जी प्रिलची म्हणजे भांडे घासायचं जे लिक्विड आहे ना प्रिलचं, तर ती खाली झालेल्या बाटलीमध्ये मी देवासाठी तेल भरून ठेवत असते दिवा लावायला, कारण दिव्यामध्ये तेल घालताना एकदम व्यवस्थित तेल घालता येतं आणि ती बाटलीसुद्धा अजिबात तेलकट होत नाही. आता मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती ना ती कशी वाटते मला नक्की सांगा बरं का. तर त्याचं काय झालं पुढं तर मी तुम्हाला सांगतेच, कारण मंदिरामध्ये सगळ्यात वरच्या पायरीवर मी माता लक्ष्मीची जी फ्रेम आहे ना ती ठेवत होते पहिल्यापासून, पण आता मंदिरामध्ये ही विठ्ठल रुक्मिणीची मार्बलची मूर्ती ना हॉलमध्ये ठेवलेली होती, तीच मी मंदिरामध्ये ठेवली. तर तुम्ही बघू शकता देवपूजा करायच्या आधीच त्या दिव्यामध्ये फुल तयार झालं होतं. तर एका दिव्यामध्ये हे 3 फुलं असे तयार झाले होते आणि दुसऱ्या दिव्यामध्ये अर्धचंद्रकोर तयार झाली होती. पहा, म्हणजे दोन्ही दिव्यामध्ये फुलं तयार झालती. खूप छान वाटलं मला. तर त्यानंतर आता देव उजळले मी. देव उजळल्यानंतर एकदम कोरड्या कपड्याने मस्त पुसून घेतले. त्यानंतर आता देवांची पायरीनुसार मांडणी करायची होती. तर काय झालं, ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ना मी मंदिरामध्ये ठेवली आणि ती माता लक्ष्मीची जी फ्रेम आहे ना ती लाल कपड्यामध्ये गुंडाळून मी ड्रॉवरमध्ये ठेवून दिली. तर सागर आला. सागर काय म्हणतो, मम्मी एका देवाच्या 2 मूर्त्या घरामध्ये मंदिरामध्ये ठेवत नाही आणि तू तर मंदिरामध्ये एकाच देवाच्या 2 मूर्त्या ठेवल्या. तर मी काय म्हणलं त्याला, अरे पितळाची जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे ना ती 3 इंचापेक्षा खाली आहे, छोटी आहे. तर ती मंदिरामध्ये चालती म्हणलं, अभिषेक वगैरे घालता येतो. पण ही मार्बलची आहे ना मी हॉलमध्ये ठेवण्यासाठी आणली होती, पण इथं मला छान वाटती मंदिरामध्ये, त्यामुळे ठेवली. काय नाही होत, राहू दे अरे. तर मला काय म्हणतो तो शहाणा माहिती का ताईंनो, मला म्हणतो आपल्या घरामध्ये माझी मम्मी तू एकटी आहे ना, अजून तुझ्यासारखी दुसरी मम्मी जर असली तर ती चालेल का? ते कसं वाटन? तर तसंच आहे मम्मी, एका देवाच्या 2 मूर्त्या घरामध्ये नसू नये. तर मला असं शहाणपण शिकवायला लागला तो, कारण तो पण भरपूर धार्मिक आहे बरं का ताईंनो. तो भगवद्गीता वाचतो, त्यानंतर मृत्युंजय वाचलंय त्यांनी. तर तो असं धार्मिक पुस्तकं वाचत असतो, त्याला त्याच्यातलं बरंचसं माहिती आहे. भलं त्याला मराठी जमत नाही, कारण आजकालची मुलं आहेत ना इंग्लिश मीडियमने शिकलेले ना, त्यामुळे त्यांना मराठी काय एवढी जास्त जमत नाही, पण तो इंग्लिशमधून पुस्तकं मागवतो आणि मग ते वाचतो. कसं आहे ना, ती मार्बलची मूर्ती मी हॉलमध्ये का ठेवली होती, कारण जे पितळाची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ना त्याला मग आपल्याला अभिषेक वगैरे घालता येतं, त्यामुळे ते आपल्या पहिल्यापासून मंदिरामध्ये आहे. आणि ही जी मार्बलची आहे ना ब्लॅकवाली, तर त्या मूर्तीला अभिषेक वगैरे काही घालता येत नाही, कारण त्याचे कलर वगैरे डाऊन होतो किंवा ते मार्बल खराब होतं त्यामुळं. तर मग सागर म्हणला ना असं तू 2 ठेवल्यात वगैरे, तर त्यांनी मला ती मूर्ती विठ्ठल रुक्मिणीची काढायला लावली. म्हणला हॉलमध्ये ठेव आणि जी मंदिरात आपल्या छोटी आहे ना तुला अभिषेक घालता येतो, तर तीच मंदिरामध्ये ठेव. पहा, माझं पोरग सुद्धा असं धार्मिक आहे बरं का. तर ह्या कवड्या आहेत ना पिवळ्या तांदळामध्ये मी पहिल्यापासून अशा पालत्या ठेवायचे आणि पूजा करायचे. पण मला 1-2 ताईंनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलं की ताई, कवड्यांचं तोंड वरती पाहिजे, असं ओपन बाजू असते ना ती वरती पाहिजे, तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून असते किंवा त्याचा फायदा होतो, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मी त्याविषयी माहिती घेतली ना, तर खरंच मला असं समजलं की ज्या पिवळ्या कवड्या आपण घरामध्ये ठेवतो ना पूजेमध्ये, त्यांचं तोंड असं ओपन आहे ना ते वरच्या बाजूला पाहिजे. तर अजून तुम्हाला काही माहिती असेल तर त्याविषयी मला नक्की सांगा ताईंनो. आता कलश मी घासून पुसून घेतला, त्याच्यामध्ये पाणी भरून घेतलं, त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, अक्षदा, 1 फूल घातलं आणि मंगल कलशावरचा नारळ आहे ना, प्रत्येक वेळेस आपण जेव्हा पाणी बदलतो ना कलशामधलं, त्यावेळेस आपण तो नारळ पूर्ण धुवून घ्यायचा पाण्याखाली, म्हणजे तो ओला राहतो आणि मग त्याला तडा जात नाही. आणि नारळाला कोंब आल्याला खूप चांगलं असतं, शुभ असतं. तर तुम्हाला वाटत असेल ना तुमच्या नारळाला पण कोंब यावं, त्यासाठी आपण नारळ 1 दिवसाआड रोज जेव्हा तुम्ही पाणी बदलता ना, वरचीवर पाणी बदलायचं, तर तो नारळ ओला करायचा आणि कलशामध्ये पण चांगलं पाणी भरून घ्यायचं तोंडापर्यंत, म्हणजे नारळाला त्या पाण्याचा ओलावा लागल इतपत पाणी भरून घ्यायचं. नारळ तो कलशावरती ठेवायचा, म्हणजे 1-1.5 महिन्यातच तुमच्या नारळाला कोंब येईल खूप छान. तर खूप दिवस झालं देवपूजेचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअरच नव्हता केला. चला म्हणलं आता आज देवपूजेचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते.
तर देवपूजा झाली बाकीची, फक्त रांगोळी राहिली होती. कारण रांगोळीशिवाय कोणतीही देवपूजा म्हणा, सणवार असं काही असेल ना, तर ते अपूर्णच वाटतं. तर गणपती बाप्पाची मी रांगोळी काढत असते नेहमी या फरशीच्या तुकड्यावरनं. तर चला म्हणलं आता मस्त रांगोळी काढते गणपती बाप्पांची. तर रांगोळीने गणपती बाप्पा काढते ना मी, ती प्रॅक्टिस झाली ना, खूप छान अशी गणपती बाप्पांची रांगोळी आल्या जाती. आणि रांगोळीनीच हे जे चाफ्याची फुलं काढते ना मी, तर ते पण खूप छान वाटतात. आणि रांगोळी शेजारीच हे जे क्रिस्टलचं कासव आहे ना, तर ते ठेवलेलं आहे मी पाण्यामध्ये. त्यानंतर हे थोडंसं बाउल ठेवत असते, त्याच्यामध्ये पाणी ठेवून जे फुलं असतात ना, ते ठेवते. तर एकदम छान वाटतं नाही का, पॉझिटिव्हिटी टिकून राहते आपल्या घरामध्ये. तर आपण एंट्रन्सला पण असं एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये फुलं टाकले ना, ते पण चांगलं असतं. पण आमच्या इथं काय होतं, ते मी एका बाउलमध्ये असं किंवा भांड्यामध्ये पाणी ठेवलं, त्याच्यामध्ये फुलं ठेवली ना, मांजरी येतात 2-3 आमची इथं ना, तर ते पाडून टाकीत्यात खाली. त्यामुळे ते मी कधी ठेवते, तर कधी ठेवत नाही. आता हे बार्बीक्यू बनवलं होतं फौजी साहेबांनी, म्हणजे जे आपलं पिरॅमिड बनवलंय ना, त्याच भैय्यांकडून हे बार्बीक्यू बनवून घेतलंय आणि त्याच्यामध्ये आता त्यांना पनीर टिक्का वगैरे ट्राय करायचं होतं. मुलांचं खूप दिवसापासून चाललं होतं, "पप्पा आपल्याला बार्बेक्यू बनवून घ्या." तर ते बनवून घेतलंय आणि ज्यांनी बनवलंय ना सनी भैय्यांनी ते, तर ते पण आले होते. कारण आपलं जे टेरेसवरचं स्टोरूम बनवलं, पिरॅमिड बनवलं, त्यानंतर झाडाखालचे जे स्टँड आहेत ना, ते सगळं त्यांनीच बनवलेलं आहे ना. आता बार्बेक्यू पण त्यांनीच बनवलंय. तर एकदम घरच्यासारखं त्यांनी एकदम व्यवस्थित बनवून दिलंय. आणि कसं आहे, इमानदार माणूस आजकाल खूप कमी आहे, म्हणजे खूप कमी मिळतात ना, त्यामुळं आम्ही असं चांगले माणसं धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर फौजी साहेब त्यांना खूप असं कनेक्ट आहेत. तर मग त्यांनी फौजी साहेबांनी त्यांना पण जेवायला बोलवलं होतं. मी जेवण बनवलं. तर माझे आत्याचे मिस्टर, माझा चुलत भाऊ आणि हे सनी भैय्या ते असे दोघं आणि फौजी साहेब. तर मी जेवण बनवून त्यांना टेरेसवरती दिलं. म्हटले, "आम्हाला टेरेसवरतीच जेवायला बसायचं आहे मस्त मोकळ्या ह्याच्यात." तर मग त्यांना तिथं जेवायला दिलं. मी सगळेजण जेवले आणि आता हे निघले होते. तर सनी भैय्याबरोबर संतोष भाऊ आले होते ना, ते काय म्हणत होते, "तुमचं घर एवढं साफसुथरं दिसतंय ना, तर त्याचा राज काय मला सांगा, त्याचा फॉर्म्युला काय सांगा." तर असं म्हणायचे ते. "तुमचं घर एवढं साफसुथरं तुम्ही ठेवताच कसं काय?" असं विचारत होते. पहिलं स्वतःला करावं तुम्हाला लागेल. खोटं नाही सांगत, माझ्या बायकोला मी तेच म्हणतोय. हा. शपथ. मी तर तुम्ही स्वतः करा. अहो मी स्वतः करतोय, पण तरी ती काय म्हणलं, शपथ सांगा मी काय म्हणतो तुम्हाला आल्याला. नाही, ती सगळी- आम्ही घरात सगळे काम करतो. अहो मी पण काम करतो राव, पण तरी ती सवय नाही बदलून राहिली. मी तुम्हाला ते म्हणतोय, तुम्ही काय केलं फॉर्म्युला पण तेवढं फक्त सांगा, मी ते करतो घरी. अहो तुम्ही 1 दिवस करा काम, 2 दिवस करा, 8 दिवस आपोआप लाज वाटून पुढे अहो, महिना नाही, मी तुम्हाला काय म्हणतो 3 वर्ष तू करतो सकाळी काम. ऐक ना, उठला ना हा. जिम बिम बंद करून टाकायचं सगळे. मग? उठला गेलं की झाडू अरे, तेवढंच काम करत नाही राव मला. सारखं ते माझ्या उचलून बाहेर पण ठेवायचं, आहे की चालू नाही? करतो मी मेजर. एवढं कुठं असतं काय? पण मी काय म्हणतो, तुम्ही तुमच्या भावनेमध्ये बदल घडवला, मला सांगा एकदा. नाही, खरं सांगा, शपथ खरं सांगा. चला, हे काय मस्त झालं काय. मला फक्त काय येऊ का? तर अशी यांची कॉमेडी चालू होती ना, तर पोट दुखूच तर हसायची वारी. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.